नमस्कार मित्रांनो, सोजन करतो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आपला आज जो ब्लॉग आहे तर मित्रांनो टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठे चाललो आहे ते। आणि तर मित्रांनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर आपला जो ब्लॉग आहे ना, तर हा आपला घर आहे छोटासा, पाहू शकता। ह्या साईडला आत एंट्री आहे, ही बाहेर गॅलरी आहे, त्या साईडला जिना आहे आणि हा असा आपला छोटासा घर आहे। आणि कोकणातला जर नजारा बघितलात ना तर आमचं घर इकडे डोंगरामध्ये आहे आणि त्या साईडला पुरं जंगल आहे। ह्या साईडला पुरं पाठच्या साईडला आहे ना खूप मोठं जंगल आहे आमच्या इकडे आणि त्या खाल्ल्या साईडला विहीर आहे। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तर आपला हे वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आपण चाललो आहे थोडंसं फिरायला। तर मित्रांनो, ब्लॉग पुढे पाहायलाच मजा असणार आहे थोडीशी। आणि चाललो आहे देवदर्शनासाठी, बाकी फिरायला कुठे नाही, देवदर्शन करणार आणि रिटर्नला येणार आहे। तर आपल्याला आजची संध्याकाळची ऑर्डर पण आहे बँजोची आणि तो पण आपल्याला ब्लॉग पाहायला भेटणार आहे। आणि म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे ना तर मजाच येणार आहे पाहण्यासाठी। आणि चाललो आहे मित्रांनो देवदर्शनासाठी, बड्डे असल्यामुळे आपण चाललो आहे थोडंसं तर मंडळी आपल्याला आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि गणपतीपुळ्यामध्ये जे प्रवेशद्वार आहे तर ह्या साईडला लाईन लागलेली असते। आज गर्दी नाही आणि आपल्याला दर्शन तर भेटणारच आहे। तर आतमध्ये आपल्याला जायचं आहे, हा मेन गेट आहे, मेन गेटच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे। आणि जर मित्रांनो ह्या साईडला आलात तर आपल्याला उंदीर वामनचं दर्शन होतं। मग इथून मग आपलं पुढे मग प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वारातून मग पुढे आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे। तर पुढे पाहू। तर मंडळी, आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आतमध्ये मित्रांनो कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आतमध्ये शूट नाही केलं काय। आणि आपण मंदिराच्या बाहेर आलेलं आहे, या साईडला मित्रांनो पाहू शकता तुम्ही। फोटोशूट मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये करू शकत नाही, पण मंदिराच्या बाहेर फोटोशूट वगैरे करू शकता। आणि हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं, तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि बाहेरच्या साईडला फोटोशूट वगैरे करण्यासारखं खूप भारी आहे। आणि पलीकडच्या साईडला आपला समुद्र आहे, तर समुद्रावरती फिरण्यासाठी पण छान आहे इकडे। तर मित्रांनो, कोकणातले हे पर्यटन स्थळ म्हणजे आमचे गणपतीपुळे। आणि गणपतीपुळेमध्ये आपल्याला मित्रांनो आज गर्दी नाही, कारण आज जर असं बोला ना संडे किंवा सॅटर्डेला खूप गर्दी असते। आणि आजचा जो व्ह्यू आहे ना तर मंदिरात आहे मित्रांनो, पाहू शकता हे मंदिर आहे आमचं कोकणातलं गणपतीपुळ्यातलं। आणि गणपतीपुळ्याला मित्रांनो आलं तर एकदम भारीच आहे, म्हणजे असं बोलू ना कोकणातला एक स्वर्ग म्हणून आपला गणपतीपुळा म्हणून ओळखलं जातं। आणि कोकणात मित्रांनो स्वर्गच आहे, ज्या ठिकाणी जाल ना तो मित्रांनो आपल्यासाठी स्वर्गच असतो। आणि हा गणपतीपुळ्यातला व्ह्यू बघा मित्रांनो, भारीच आहे एकदम पाहण्यासारखं।
तर मंडळी आज वाढदिवसानिमित्त आलोय गणपतीपुल्यामध्ये आणि आपण पाहू शकता त्या साईडला मित्रांनो जे मंदिर आहे ना एकदम भारीच आहे। तर मंदिराच्या वाटली डिझाईन एकदम एक नंबर आहे पाहण्यासारखी। तर असा हा कोकणातला व्ह्यू पाहायला भेटतो आणि हा गणपतीपुल्यामधला व्ह्यू आहे। तर मंदिराच्या वाटली डिझाईन बघा मित्रांनो खूप छान आहे। तर असा हा गणपतीपुल्यामधील जो आजचा जो ब्लॉग आहे ना एकदम भारीच आहे। आणि जर बघायला गेलं ना तर मंदिराच्या वाटला जी डिझाईन काढलेली आहे ना एकदम भारीमध्ये आहे। तर प्रत्येक म्हणजे जर असं बोलू मंदिराच्या साईडला आहेत ना तर आपले गणपती बाप्पाचे असे फोटो वगैरे आहेत। तर हे पाहू शकता तुम्ही। तर असा हा व्ह्यू पाहायला भेटतो कोकणामध्ये। जर आलात तर गणपतीपुल्याला व्हिजिट करा। आणि हे आपल्यासाठी हे मंदिर शूट करतोय तर मित्रांनो मंदिरासाठी। आणि जर मित्रांनो दर्शन घ्यायला जर केव्हा आलात ना तर असे ह्या गोष्टी पाहायला भेटतात। तर आपण पाहू शकता। तर मंडळी गणपतीपुल्याला आपलं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं। आणि जर ह्या साईडला जर बघितलं तर सर्व स्टॉल लागलेले आहेत। आणि जर स्टॉल मित्रांनो आपण जेव्हा ओटी घेऊन जातो तर त्या दुकानाच्या इथून प्रसादी किंवा इतर दुकानाच्या इथून प्रसादी घ्यायची। कारण मित्रांनो की प्रसादीचे स्टॉल आहेत ना तर मित्रांनो खूप छानच आहेत। तर सर्वकडे पाहू शकतात त्या साईडला पण स्टॉल आहेत आणि पुढे ह्या लाईनीत पण स्टॉल आहेत। तर मित्रांनो हा रत्नागिरीतला व्ह्यू आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल। तर पुढे पाहू। आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आलो इथे बीचला। तर मित्रांनो त्या साईडला मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि आपण तिथून मग आलेलं आहे ह्या साईडला बाहेरच्या साईडला। आणि बाहेरच्या साईडला व्ह्यू बघा मित्रांनो समुद्रावरती आलेला आहे। तर जर तुम्ही जर आलात ना समुद्रावरती तर मित्रांनो खूप साऱ्या रायडिंग वगैरे करण्यासारखे आहेत आणि त्या इथे आहेत पाहण्यासारखे एकदम भारीच आहे। आणि जर रत्नागिरीमध्ये जर आलात मित्रांनो तर असा हा व्ह्यू पाहायला भेटतो। आणि हा मित्रांनो माझ्या वाटते बीच बघा एकदम भारीच आहे वनाटमध्ये। तर मित्रांनो कोकणातला स्वर्ग बोललं ना तर हा असा बोलला जातो आणि आपल्याला हा पाहायला भेटतो। तर पाहू मित्रांनो पुढे।